रामकृष्ण हरी. विकास लवांडे आणि त्यांच्या नास्तिक अँकर आणि मित्र या कंपूने छेडलेल्या शाब्दिक युद्धामध्ये आम्ही आस्तिकांची, वारकऱ्यांची आणि सनातन हिंदू धर्माची बाजू लढवण्यासाठी आम्ही आमचे वाक्कौशल्य आणि बुद्धिकौशल्याचा वापर करू. पाखंड्याच्या खंडन सत्रामध्ये हा 5वा व्हिडिओ आम्ही करत आहोत. या व्हिडिओचा विषय आहे दासबोध आणि ज्ञानेश्वरी, रामदास महाराज, संभाजी भिडे गुरुजी, गोविंददेव गिरीजी, धीरेंद्र शास्त्रीजी, आणखी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते या विषयावर या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. आणि या लोकांनी जे उठवलेले मुद्दे आहेत त्याचं मी खंडन करणार आहे. संभाजी भिडे हे एक हिंदू धर्मियांसाठी आदरणीय आणि पूजनीय, वंदनीय अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी महाराष्ट्रातील लाखो तरुणांना गड किल्ल्यांचं वेड लावलं, शिवरायाविषयी आस्था निर्माण केली आणि लाखो धारकऱ्यांची एक मोठी फौज निर्माण केली. मराठी तरुणामध्ये शिवराय आणि हिंदू धर्म याविषयीची आस्था जागृत केली. हेच नास्तिक पक्षाला आणि सेक्युलरवाद्यांना ही गोष्ट आवडत नाही आहे, याचीच मिरची त्यानं जमलेली आहे. गोविंददेव गिरीविषयी जर बोलायचं झालं तर हे वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेऊन आपल्या तरुणपणात मोठे झाले, पण त्यांनी नंतर संन्यासी संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यांचा ओढा कर्मकांडाकडेही होता. पण त्यांनी मराठी आणि अमराठी आणि राजस्थानी समाजामध्ये ज्ञानेश्वरीचा मोठा प्रचार केलेला आहे. पुराणावर त्यांचा अधिकार आहे आणि सगळ्या पुराणाविषयी त्यांनी कथा केलेल्या आहेत. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये काम केलेले आहे. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये 36 गुरुकुलं काढून हिंदू धर्माचं मोठं काम केलेलं आहे. ते राम मंदिर न्यासचे कोषाध्यक्षही आहेत. अर्थात त्यांनी संपूर्ण जीवन, आपलं जीवन देव, देश आणि धर्मासाठी वाहिलेलं आहे. तिसरे जे आहेत धीरेंद्र शास्त्री, हे धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी काही मतभेद जरी आमचे असले आणि ते बाजूला ठेवले तरी त्यांनी एक लाखो लोकांची 1 महिन्याची प्रचार यात्रा काढलेली होती आणि हिंदू धर्माच्या प्रसारामध्ये आणि हिंदू जागरणामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे.
तेव्हा ही सगळीच हे तिन्ही माणसं ही आस्तिक पक्षाच्या वर्तुळामध्ये येतात, हे लक्षामध्ये घ्या आपण. त्यांनी काही नास्तिकतेचा प्रचार केला नाही, जसे लवांडे करतायत तसे. लवांडे आणि त्यांचा कंपू या तऱ्हेने वारकरी संप्रदायाला अखिल हिंदू समाजापासून वेगळा काढू पाहतोय. असं काही त्यांनी फाटाफुटीचं काम केलेलं नाही. तर जोड्या जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी हिंदू धर्माचा स्वाभिमान आम्हा लोकांमध्ये जागवला. हिंदू धर्माची विषयी जागृती केली. त्याच्यामुळे ही मंडळी आम्हाला आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. दुसरी गोष्ट, महात्मा गांधींचं हिंदुत्व, सावरकरांचं हिंदुत्व, RSSचं हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, या 4 हिंदू धर्माच्या श्रेष्ठ प्रचारकांमध्ये तात्कालिक काही प्रदेशामध्ये मतभेद असले तर या माणसांनी सगळं आपलं जीवन हा देव, देश आणि हिंदू धर्म याच्यासाठी वाहिलेलं आहे. सकल कार्याचा विचार जर केला तर प्रत्येक पक्षामध्ये आणि प्रत्येक संस्थेमध्ये हे फुटकळ हे मतभेद असणारच ना. जिथे अनेक माणसं असणार त्या ठिकाणी मतभेद असू शकतात, पण त्यांचं सकळ कार्य, सकळ जीवन, त्यांचं आयुष्य हे हिंदू धर्माच्या प्रचारासाठी गेलं, हे महत्त्वाचं आहे. सामान्य वकुवाची माणसं ही क्षुल्लक मतभेदांना हे मोठं करून दाखवतात. आणि जे महान हिंदू एकतेचं कार्य आहे त्याच्या विरोधी ही मंडळी वागत असतात. पण ज्यांना सकल हिंदू धर्माचा प्रचार करायचा आहे ते सकल कार्याचाच विचार करणार ना. ते फुटकळ मतभेदाचा विचार कशाला करतील आणि त्याला मोठं कशासाठी करतील. ज्यावेळेला बघा तुमच्या अंतःकरणामध्ये अहंकार, अभिनिवेश, संकुचितपणा किंवा संशोधनाचा आविर्भाव होतो तेव्हाच तुम्ही भेदांकडे पाहायला लागतात, भेदाला मोठा करायला लागतात. त्याच वेळेला तुम्ही तरतम भाव करत असतात. पण जी सामान्य माणसं असतात हे भावनेच्या आधारावर वागत असतात, श्रद्धेच्या आधारावर वागत असतात आणि त्यांना हा तुमचा तरतम भाव हा समजत नाही आणि त्यांच्याशी त्यांना काही घेणंही देणंही नसतं. हे आपण समजून घेतलं तर बरं आहे. लवांडे हे स्वतःला नास्तिक म्हणून घेणाऱ्या शरद पवारांचे अनुयायी आहे आणि नास्तिक
प्रामाणिकपणा आणि सेक्युलरिझम हे त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. आणि कुत्र्याच्या वाकड्या शेपटीप्रमाणे कितीही सांगितलं तरी त्यांची शेपटी वाकडीच राहते. त्यांचा हिंदू धर्माचा, वारकरी संतांचा कुठलाही अभ्यास नाही, त्यांना कुठलाही अधिकार नाही आहे. तरी पण क्षुद्र भावनेने ते धर्मामध्ये जातीभेदाच्या नावाखाली, पंथभेदाच्या नावाखाली, संप्रदायाच्या नावाखाली भेदाभेद करत असतात. आता बघा, संभाजी भिड्यांना दासबोध आवडत असेल आणि दासबोध इतर कुठल्याही ग्रंथापेक्षा, अगदी ज्ञानेश्वरीपेक्षा श्रेष्ठ वाटत असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट का वाटतंय? ती त्यांची अभिव्यक्ती आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तुम्ही मान देणार नाही का? याच्यावरून तुम्ही जी फुटाफुटी करतायत, रामदासांच्या विषयी मनामध्ये द्वेष करतायत, असा द्वेष वारकरी संप्रदाय करत नाही आणि हिंदू धर्माचा कोणीही माणूस करत नाही. और वारकरी संप्रदायातल्या माणसाला ज्ञानेश्वरी आवडत असेल किंवा ज्ञानेश्वरी श्रेष्ठ असेल, तर ते त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, ते तुम्ही मान्य केलं पाहिजे ना. तुम्ही एवढ्यावरून संतांमध्ये आणि हिंदू धर्माच्या सामुदायिक मनामध्ये जे भेद करतायत, हे तुम्ही पाप करतायत, निश्चित पाप करतायत. तीच गोष्ट ज्ञानेश्वरी आणि गाथा हे स्वतंत्र ग्रंथ आहेत की नाही याविषयी गोविंद देवगिरी जो काय बोललं असेल किंवा म्हटलं असेल किंवा काय कुठेतरी विधान केलेलं असेल, ती त्यांची अभिव्यक्ती आहे ना. ज्यावेळेला आता ज्ञानेश्वरी आणि गाथा हे स्वतंत्र ग्रंथ आहेत की नाही याविषयी हा विषय संशोधकांचा विषय आहे, भाविकांचा विषय नाही. आणि आम्हाला त्याच्याविषयी काही घेणं देणं वाटत नाही. आम्ही आमच्या उपासनेमध्ये मग्न असतो. खरं म्हणजे वेद हा ग्रंथ आहे, पण त्याच्यामध्ये ब्राह्मण भाग आहे, तोही स्वतंत्र ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये आरण्यक भाग आहे, तोही स्वतंत्र ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये उपनिषद आहे, हाही स्वतंत्र ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावर जे शंकर भाष्य आहे तोही स्वतंत्रच ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे रामायण, महाभारत आणि भगवद्गीता हे देखील स्वतंत्रच ग्रंथ आहेत. आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा हे स्वतंत्र ग्रंथ आहेत की नाही याच्यासाठी काय प्रमाणाची कोणाची गरज आहे का, किंवा प्रमाणाची किंवा इतर कोणाच्या टीका टिप्पणीची गरज आहे का? और वारकऱ्यांचे ते शिरोधार्य ग्रंथ आहे, डोक्यावर घेऊन जाण्याचे ग्रंथ आहे, त्याच्यासाठी मिरवणूक करण्याचे ग्रंथ आहेत, पारायण करण्याचे ते ग्रंथ आहेत. तर ते वारकऱ्यांसाठी श्रेष्ठच ग्रंथ आहेत ना, आणि ते स्वतंत्रच ग्रंथ आहेत. आम्ही मानतो ना की ते स्वतंत्र ग्रंथ आहेत. भाषणाच्या ओघामध्ये संभाजी भिड्यांनी किंवा गोविंद देवगिरींनी किंवा धीरेंद्र शास्त्रींनी
दासबोधाविषयी किंवा ज्ञानेश्वरीविषयी किंवा शिवराविषयी काही विधाने केली असली तरी हे आस्तिक पक्षाची माणसं आहे, आस्तिक पक्षाच्या वर्तुळातली माणसं आहे, सनातन हिंदू धर्माची माणसं आहेत आणि यांना सगळ्याच संप्रदायामध्ये मान आहे. तुम्हाला ही माणसं आवडली नाही म्हणून तुम्ही हडेलप्पी कराल का? ते बरोबर नाही आहे. आम्ही यांचा काही निषेध करणार नाही. आम्ही गाथा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी हे महाराष्ट्रासाठी श्रेष्ठ ग्रंथच आहे आणि तो आमच्यासाठी पूजनीय आहे, शिरोधार्य आहे. पण या महानुभावाने कुठे काय भाषणाच्या ओघात बोललेलं असेल तर ठीक आहे, पण सकल कार्याचा विचार करता या फुटकळ वेदासाठी आम्ही त्यांचा निषेध का करावा आणि तुम्हाला सांगण्याचा हा आग्रह काय? आमच्यामधले मतभेद असतील हे आम्ही मिटवून घेऊ ना, कसं काय करायचं असेल ते. किंबहुना आमच्यामध्ये काहीच मतभेद नाही आहे. तुम्हाला हिंदू धर्माची एकता पावत नाही आहे आणि जातीच्या भेदावर, पंथाच्या भेदावर तुम्हाला फाटाफूट करायचे, एवढं तुमचं कार्य आहे. आम्ही यांच्याविषयी बोलतो की यांनी अशा तऱ्हेने बोलायला नको होतं. कोणाच्या थिल्लर माणसाच्या भावना दुखत असतील तर ते बरोबर नाही, म्हणून असं बोलायला नाही पाहिजे. पुढच्या वेळेला यांनी सांभाळून बोलावं असंच आपण म्हणू शकतोय. पण ह्यांचा निषेध करावा म्हणजे हे काय नास्तिक पक्षाचे आहेत का की सेक्युलर आहेत तुमच्यासारखे? विकास लमांडे, उलट मी तुम्हाला प्रश्न करतो की तुम्हाला वारकऱ्याचाही काही अभिमान नाही आहे, तुम्हाला सनातन हिंदू धर्माचाही काही अभिमान नाही आहे, तुम्हाला या वारकरी संप्रदायाविषयी काहीही ज्ञान, कवडीचं ज्ञान नाही आहे आणि सनातन हिंदू धर्माविषयीचे तुमच्या मनामध्ये विखारच आहे. अभिमान तर सोडा, पण तुम्ही विद्वेषच करता. तुम्ही विद्वेष करता असं नव्हे, तर तुमचे जे नेते आहेत, ज्यांचा तुम्ही पक्ष प्रवक्ते आहेत, ते देखील असेच आहेत. त्यांनाही हिंदू धर्म कळला नाही आणि महाराष्ट्रही कळला नाही. हे भाऊ तोरसेकर सांगतायत, मी नाही सांगत असं म्हणत. हे जे तुम्ही नास्तिकपणाचं, सेक्युलरवाद्यांचं, मुसलमानांच्या तुष्टीकरणाचं जे तुम्ही करतायत, हे लोक काही ऐकत नाही आहेत का? तुमचा कंपू हे तुमची पाठिंबा देत असेल, ही गोष्ट खरी आहे. पण म्हणून काय लोक बोलत नाहीत, लोक बाहेर येत नाहीत, लोक मोर्चे काढत नाहीत, याचा अर्थ त्यांनी तुमचं म्हणणं स्वीकार केलं असं नव्हे. ही सगळी मोठी माणसं तुम्हाला कसपट मानतात, थिल्लर मानतात आणि तुमच्याकडे ते लक्ष देऊ इच्छित नाहीये. सर्वसामान्य सनातन हिंदू धर्माला जर तुम्ही विचारलं, मत घेतलं, वारकऱ्याचं मत घेतलं, हिंदू धर्माचं मत घेतलं, तर आपल्या संप्रदायाविषयीची जी मतं आहेत, हिंदू धर्माविषयीचे जे धर्मग्रंथ आहेत, जी तीर्थक्षेत्र आहेत, जे साधू संत आहेत, हे सगळेच त्यांना मान्य आहेत.
और वारकरी संप्रदायामध्ये कबीराला मानणारे जे कबीर आहे हे रामानंदी संप्रदायाचे होते. नानकांच्या गावाला जाऊन यांनी यात्रा काढलेली होती, धर्मयात्रा. ते नानक हे शीख संप्रदायाचे प्रवर्तक होते आणि तरीही वारकरी संप्रदायाने ह्या सगळ्या संतांना मान्यता दिलेली आहे. मुसलमान जे संत होते यांचा संप्रदाय नव्हे तर धर्मही मुसलमानी होता, तरी पण वारकरी संप्रदायाने त्यांना ते भक्ती संप्रदायाचे होते म्हणून मोठेपणा दिलेला आहे, नमस्कार केलेला आहे. आणि वारकऱ्या संप्रदायामध्ये हा भेदाभेद नाही आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे वारकऱ्यांची नीती आहे, वारकऱ्यांचा सिद्धांत आहे. सामान्य हिंदू माणूस, सामान्य वारकरी माणूस या सगळ्याच ग्रंथांना वारकरी ज्या वेळेला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला त्याला संस्कृत व्याकरण शिकावं लागतं, त्याला भगवद्गीता शिकावी लागते. आणि भगवद्गीता सनातन धर्माचा ग्रंथ आहे, पण वारकरी आपणाला सनातन धर्मापासून वेगळे मानत नाहीत. तेव्हा तुलसी रामायण काय, गीता काय, ज्ञानेश्वरी काय, अनुभवामृत काय किंवा चांगदेव पसटी काय किंवा एकनाथी भागवत काय, भावार्थ रामायण काय, तुलसी रामायण काय, वाल्मिकी रामायण काय, महाभारत काय, हे सगळेच ग्रंथ आम्हा भाविकांसाठी आणि समानप्रमाणे आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. आणि ह्याच्यामध्ये आम्ही तरतम भाव करत नाही, श्रेष्ठ कनिष्ठ भाव करत नाही. पण तुम्हाला हे पटत नाही, तुम्हाला भाविकांमध्ये भेद करायचा आहे, भाविकांमध्ये मारामाऱ्या लावायच्या आहेत, भाविकांमध्ये दंगल्या करावायच्या आहेत. कारण का तुम्ही अर्बन नक्सल आहात, नास्तिक आहात, सेक्युलर आहात आणि त्याच्यामुळेच आम्हाला देखील तुमच्या विरोधी घोर शाब्दिक संघर्ष करावा लागेल. तुम्ही श्रद्धावंतांच्या बाहेर आहेत आणि तुम्हाला आस्तिकावर टीका करण्याचा काही कुठलाही अधिकार नाही आहे. मी लवांड्यांच्या या भेदाभेदाविषयी जोरदार निषेध करतोय आणि सगळ्या तरुण वारकऱ्यांना आव्हान करतोय की याविषयी आता तुम्ही युद्धात उतरा, संघर्षामध्ये उतरा. मारामारा करणं, शाई फेकणं हे काय आमचं काम नाही आहे, पण शाब्दिक फटकारे द्यायला ह्या सेक्युलरवाद्यांना, ह्या नास्तिकांना फटकारे द्यायला हरकत नाही. मला कितीतरी ट्रोल केलेला आहे, पण आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही ना. आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य हे देव, देश आणि धर्मासाठी वाहिलेलं आहे. आम्ही टीका टिप्पणीने घाबरत नाही. हे झालं लवांडेचं खंडन झालं. आता दुसरा एक मुद्दा आहे, या मुद्द्याविषयी सांगतोय. शिवाजीचे गुरु
रामदास होते की नाही हा एक वादाचा मुद्दा निर्माण केलेला आहे. हा वाद आस्तिकांनी निर्माण केलेला नाही आहे, हा नास्तिक आणि सेक्युलरवाद्यांनी निर्माण केलेला, जाणून बुजून निर्माण केलेला आहे. आता यामध्ये सामान्य जो हिंदू समाज आहे तो वारकरी असेल किंवा वारकरी बाह्य असेल, याचं जे मत आहे ते मी सांगतोय. हे सगळेच सामान्य धार्मिक श्रद्धावंत माणसं रामदास हे थोर संत होते. रामभक्तीचा त्याने खूप प्रचार केला. त्याच्यामुळे समर्थांनाही मानतात, समर्थ रामदास स्वामींनाही मानतात. आणि आमच्यासाठी तर हिंदवी स्वराज्याचा राजा शिवराया होता. तो काही मराठ्याचा राजा नव्हता, तो सगळ्या महाराष्ट्राचा राजा होता. आणि तो जो राजा झाला तोच मुळी आक्रमकांना, जोर जुलूम करणाऱ्यांना, बलात्काऱ्यांना, गायीना मारणाऱ्यांना विरोध करण्यासाठी तो राजा झाला, हे आपण लक्षात ठेवा. म्हणून तो शिवाजी राजा आमचा धर्माचा रक्षक आहे, धर्माचा परित्राण करणारा आहे, धर्माचं वैभव वाढवणार आहे. म्हणून तो अवतारासारखाच आम्हाला प्राणप्रिय आहे. नुसते मिरवणुका काढल्या आणि भगवे झेंडे लावले म्हणून शिवाजी प्रेम सिद्ध होत नाही. शिवाजीचं महत्वाचं जे कार्य आहे हे आक्रमकांना आणि परकीयांना, परधर्मीयांच्या अत्याचारातून महाराष्ट्राला ज्या राजाने मुक्त केलं तो राजा शिवाजी राजा होता. रामदास स्वामी घ्या किंवा शिवाजी राजे घ्या, हे स्वतंत्र प्रतिभेचे धनी होते. आणि त्यांचं कार्य रामभक्तीचा प्रचार आणि हिंदू धर्म, शिवाजीचं हिंदू धर्माचं रक्षण, तेव्हा हे एकमेकांना पूरकच होते. शिवाजी राजा हा हिंदू धर्माचा राजा होता. त्याच्यामुळे हिंदू धर्मामधल्या सगळ्या आपल्या महान हिंदवी स्वराज्याच्या कार्यासाठी सगळ्याच संतांचा आशीर्वाद, शुभेच्छा आणि सल्ला त्यांना आवश्यक होता. म्हणून ते तुकाराम महाराजांनाही भेटत होते आणि रामदास स्वामींनाही भेटत होते. आता रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही हा प्रश्न आमच्या दृष्टीने कळीचा मुद्दा नाहीच. हा संशोधकांचा विषय आहे आणि संशोधकांनी यावर आपलं काय मत द्यायचं ते द्यावं. खऱ्या निष्पक्ष पक्षांनी निष्पक्ष राहून संशोधकांनी याच्याविषयी निर्णय करावा. पण आम्हाला ते मान्य करणं न मान्य करणं याच्याविषयी काही घेणं देणं नाही. कारण रामदासाचं कार्य हे रामभक्तीचं होतं आणि शिवाजीरायाचं कार्य
हे हिंदू धर्माचं रक्षण होतं. त्याच्यामुळे आम्हाला हे दोन्ही महत्वाचे वाटतात. ते गुरु होते की नाही याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमचा राजा हिंदू धर्माचा रक्षक शिवाजी आणि दासबोधाचे कर्ते आणि रामभक्तीचे प्रवक्ते म्हणून समर्थ रामदास हे संत या दृष्टीनेच आम्ही सगळ्यांकडे पाहतोय. पण ज्या तऱ्हेने विकास लवांडे ज्या तऱ्हेने बोलतोय त्याच्यामध्ये ब्राह्मण द्वेषाचा विखार आहे आणि म्हणूनच आम्हाला त्याचा विरोध करायचा आहे. जर तुम्ही आम्हाला धडे शिकवतात की वारकरी संप्रदाय हा जातीभेदाच्या पलीकडे होता, मग तुम्ही हा ब्राह्मण द्वेष कशाला करतायत? की तुकाराम महाराजांचे जवळचे शिष्य गंगाराम मवाळ ब्राह्मण होता. तुकाराम महाराजाच्या टाळकऱ्यामध्ये 3-4 हे कुलकर्णी देशपांडे अशा आडनावाचे होते. मग वारकरी संप्रदायाने हा कधी भेद केला नाही. आजही वारकरी संप्रदायामध्ये कित्येक ब्राह्मण मंडळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा याचा प्रचार प्रसार कीर्तन करत प्रवचन करत आहेत. आणि हे तुम्हाला झोंबत आहे. तुम्हाला ब्राह्मण द्वेष, सनातन हिंदू धर्माचा द्वेष करायचा आहे. पण आम्ही ही तुमची गोष्ट सहन करू शकत नाही. तुमचे हे आक्षेप सहन करू शकत नाही. आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे काय, जो हिंदू हित की बात करेगा वही भारत पे राज करेगा. जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, हेच आमचं मत आहे. आता याच्यावर तुम्ही म्हणाल की स्वामीजी ही भाषा तुम्हाला शोभत नाही, विकास लवांडे म्हणणार आणि त्याचा कंपुटले लोकही म्हणणार, मला ट्रोलही करणार. पण आम्ही आमच्या धर्माचा अभिमान केला तर तुम्हाला का झोंबतंय, तुम्हाला का त्रास होतोय हे मला समजत नाही. तुम्हाला तुष्टीकरण आवडतंय, सेक्युलरिझम म्हणजे मुस्लिम तुष्टीकरण, तर तुम्ही ते करत राहा ना. खरं म्हणजे तुम्ही हे अर्बन नक्सल हे वारकरी संप्रदायामध्ये घुसलेली आहे, कीड आहे. आणि त्याला बाजूला कसं करायचं हे वारकरी संप्रदायाचा प्रश्न आहे. आम्ही वारकरी संप्रदायाची बाजू मांडतोय. आम्ही सनातन हिंदू धर्माची बाजू मांडतोय. पण माझा संप्रदाय हा शंकर संप्रदाय आहे. मी संन्यासी आहे. पण मी शंकर संप्रदायाचा असलो आणि संन्यासी असलो तरी वारकऱ्यांना मी माझ्या धर्मापेक्षा वेगळे मानत नाही. सनातन हिंदू धर्माची एक शाखा वारकरी संप्रदाय आहे आणि ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर आम्ही त्यांच्या अनुकूलच राहणार ना. त्यांच्या तरुण लोकांना आम्ही शिकवणार, प्रचार करणार, प्रसार करणार. तुम्हाला का झोंबतंय मला समजत नाही. पुन्हा पुन्हा मला विचार आहे की तर तुम्ही नास्तिक पक्ष आहे, तुम्ही वारकरी नाहीतच. गळ्यात माळ घडून आलात आणि 2-4 अभंग म्हणून दाखवले म्हणून काय तुम्ही वारकरी होत नाही. तुम्ही हे धंदे ताबडतोब थांबवले पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये एकदा जर शो झाला
तर तुमचा काय होईल याचा तुम्ही विचार करा, असं माझं तुम्हाला प्रेमाने सांगणं आहे. पण तुम्ही समजणार नाही. असू द्यात, इथेच थांबतो. रामकृष्ण हरी.